तर चला चला या मैदानाच्या आतमध्ये गेले ना याला पाकिटच भरणार नाही ते पाकिट सांभाळू कक्षाला अख्खा टेमघर संघाचा 12 खेळाडू कृपया यायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये. या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करत असताना सोनाली टेमघर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोलमॅन कालुराम त्याच्या समेत आपण पाहतोय. डावकर शैलीचा बॅटर दीपक आणि गोलंदाज आपण पाहतोय सदानंद पाटील. पाहूया सदानंद देत आहेत प्रत्येक वेळेस या वेळेस पाहूया. या ठिकाणी जर सदानंद पाटील याने 3 विकेट जर घेतले तर आमचे ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय रघुनाथजी गरज साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. काय घडतंय. क्या बात आहे. वारा तिथं मारा आणि चेंडू मात्र जातो सीमा पार. त्या दिशेने जातोय षटकार. आमच्या देवान ह्या व्यक्तिमत्वाचं ही पूर्ण जिल्ह्यामध्ये काम पाहायला मिळते. गोर गरिबांचं कैवारी म्हणतायत एक कॉल मॅटर सॉल्व. कुठलीही मोठी परिस्थिती असोय त्या परिस्थितीमध्ये खंबीर राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे देवानीजी थले साहेब आपण पाहतोय आणि त्यांची या ठिकाणी धून वाजवली गेली आहे. या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती येतोय अफलातून बिग हिट षटकार. या ठिकाणी पाहतोय अजून एक चांगला फटका खेळला गेला आहे. पाहूया डीप मध्ये चेंडू येतोय आणि या ठिकाणी पाहतोय सिंगल घेतला आहे. डबलची मागणी जरूर केली परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी चांगली झाली. परिणाम स्वरूप सिंगलचं धाव येथे धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती आला होता बिग हिट. काय फटका तो खेळला गेला होता अतिशय वेगाने आणि बरोबर पडल्यानंतर मिडल ऑफ द बॅट घेतला गेला आणि फेकून दिला. तदनंतर सिंगल. या ठिकाणी पाहूया कुलमॅन कालुराम कुल कप्तान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी पाहतोय सिंगल येते आणि 8 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढे चेंडू. या ठिकाणी पाहतोय आपण
आणि आता मात्र पाहायला गेलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दमखम उडाली आणि बॅटर या ठिकाणी बाद होतंय रनआउटच्या स्वरूपात. आमच्या देवानं या ठिकाणी अजून एक आपण पाहतोय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये लागला गेला आहे. पुढील चेंडू कोणाच्या हातामध्ये दिले झाले हे पाहूया. देवी दादा जेवतोय पोळी येते का कोणला येते ये मग. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज खऱ्या अर्थाने भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळासाठी ज्यांची खूप मोलाचं योगदान असतं असं सहसचिव जगदीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. एसटी रक्षक आणि त्याचबरोबर काय फलंदाजी त्यांची पाहायला मिळते कधीही ऑलराऊंडर भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. हरपण मौला ज्याला म्हटलं जातं अशी कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळते. पाहूया आज या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होतोय त्यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहूया जगदीशजी मात्रे येतोय गोलंदाजी मार्क वरती. क्या बात है, व्हाट अ बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. बॅटर बाद होते बॉलच्या स्वरूपात. दिनेश आउट झाला आता आला बिंदास. योगराज पाणी लागला का. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होते बाद, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज होते टर्न. आता मात्र पुन्हा एकदा
चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक पोहोचला होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की झेल काय घेता आलं नाही आहे. तदरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. डॉटची होते या ठिकाणी सांगता आपण पाहिलं तर. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू, क्या बात आहे. निर्धावच्या स्वरूपात धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 11 अंकावरती जणू काय थांबून राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या, इथं मात्र पाहायला गेले तर 2 धावा आल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. म्हणजे एक चांगली किफायती ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र चुकी नाही आहे. वेल जज कॅच, फलंदाज होतोय बाद जेलच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय येतोय, तयार होतोय. या ठिकाणी पाहूया शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. क्या बात आहे. चांगली कॅल्क्युलेशन नुसार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जगदीश मात्रे पाहतोय आपण आणि आता मात्र दिशा दिली, स्टेअर केलेला आहे. पाहूया डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबलिंग जरूर झाली आणि 2 धावा या ठिकाणी पाहता पाहता पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहतोय आपण दुसरं कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती 13 अंकावरती. म्हणजे काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी. 2 गडी सुद्धा बाद केल्यात ना, फक्त 4 धावा खर्च केल्या. एक चांगली जमेची बाजू या ठिकाणी पाहायला मिळाली. आज दिवस आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जगदीश मात्रे यांचा गोलंदाजीचं प्रदर्शन चांगलं. पाहूया वार पलटवार क्रिकेटचा मूळ सूत्र असतोय. 2 ओव्हरमध्ये फक्त 13 झाल्यात. आता 2 ओव्हरमध्ये पलटवार केलं जाईल बॅटरचं, की गोलंदाज मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत तीच सतत राहील हे पाहूया. घनश्याम येतोय या ठिकाणी शेवटचं अर्थात तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी. प्रत्येक गोलंदाजाला एक ओव्हरचा कोटा आहे. त्यात पाहूया आपण सांघिक तिसरं ओव्हर घेण्यासाठी तयार घनश्याम पाटील. दोन ओव्हरमध्ये धावफलकावरती 13 लागल्या गेल्या आहेत. चला स्पीडअप करूया मित्रांनो, खेळाला लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी पाहतोय आपण 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. घनश्याम येतोय तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी तयार होतोय. कालूराम बोईर पाहतोय स्ट्रायकर एंडला टर्न होतोय. अल्टी पलटी केला जातोय. चांगला फटका खेचला गेला आहे. शतरक्षक दूरवर उभा पोहोचला जाईल का पाहूया. आणि क्या बात आहे, गुड फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. 2 धावा खर्च जरूर झाल्या, लेकिन आपण आपल्या संघासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा
वाचवलेल्या आहेत. 2 ने धावसंख्या धावफलकावरती 15. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 रन्स झालेल्या आहेत धावफलकावरती. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. निर्धावचे होते सांगता. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण वाईट बॉल जातोय आणि वाईटने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते 16. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी मात्र फ्लिक केला गेला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. थोडीशी फंबलिंग झाली, चुकी झाली. चेंडूने फसवेगिरी केली. चेंडू मात्र फरार, सीमा पार, चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण येतोय चौकार. धावसंख्या 20 रन जाऊन पोहोचलेले आहे. बरोबर धावा आटोक्यामध्ये होत्या. इथे येतं चौकार. 20 धावा झाल्या. तिसऱ्या ओव्हरचा खेळ पुन्हा एकदा पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कारण एका बाजूला पाहतोय आपण धावा बनत नाही, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र फसवेगिरी करत असताना सीमापार झाला. आला चौकार. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा पलटी शॉट खेळला गेला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदू शकत नाहीत. आणि आता मात्र पाहायला गेले तर सिंगल मिळते. आता सिंगलने धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक वाईट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळालाय. एक चौकार, डबल, डॉट आणि सिंगल अशा पद्धतीचा हा लेखाजोखा या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र सेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू खूप चांगला आहे, गॅदर करता आला नाही या किपरला आणि बाईच्या स्वरूपाने एक धाव पूर्ण केली जाते. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा घनश्याम टर्न होतोय. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण होतंय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी पूर्ण झाला, परंतु इथं स्लिप झाले. वेलकम वेलकम सन्माननीय दीपकजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. दीपक म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे या व्यासपीठावरती. वेलकम. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर तुफान पिंपलास टीमचे फाउंडर मेंबर आणि खूप चांगले योगदान त्या टीमसाठी राहिलं गेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा येतात. 2 धाव्यांनी धावसंख्या 24 या अंकावरती. घनश्याम आपण पाहिलं गोलंदाजी साकारण्यात आली. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 8च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आता अंतिम ओव्हर पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल. आज धावा तेवढ्याशा बनत नाहीत. पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 40 धावांचं टार्गेट होतं. दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 45चं होतं आणि आता धावा या ठिकाणी 24 लागल्या गेल्यात. 24 रन. पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये आता किती धावा घेतल्या जातील.
पुढील चेंडू पाहूया गोलंदाज इथं मात्र पहिला चेंडू स्वेअर पाहायला मिळते. पंच बोलतायत वाईटचा इशारा केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय विनोद यांच्या माध्यमातून गती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न होता परंतु गतीवरती नियंत्रण नाही. वाईट बॉल येतोय आणि धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. चांगला गोलंदाज आहे नो डाऊट पण पहिला चेंडू या ठिकाणी स्वेअर पाहायला मिळालेला आहे. अजय चौधरी पाहतोय आपण पुन्हा एकदा सेम टप्पा सेम डिलिव्हरी आणि सेम रिझल्ट. व्हाईट बॉल बॅक टू बॅक दुसरं 26 धावा. विनोद सावकाश टाक. पुन्हा एकदा पाहूया विनोद होतोय ते यार. आता मात्र साईड चेंज केले अँगल चेंज केला गेला आहे. आता खेळून काढलेल्या ऑन साईडला क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या ठिकाणी दुसऱ्या धावीची मागणी केली रॉंग अँड थ्रो पाहायला मिळतोय. सतर्कता नाही आणि एकीचा दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा होत आहेत. 28 या अंकावरती धावसंख्या गेली आहे. 28 धावा झाल्या या 2 धावेने. चला खेळ करा मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर चालू. पहिल्या इनिंगचा खेळ पाहतोय. शेवटचा अंतिम ओव्हर एका चेंडूचा खेळ झालेला आहे. 28 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये आपण पाहतो ते पहिल्या चेंडूवरती या 4 धावा जमा झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. इथं मात्र आता चांगला चेंडू आहे. अँगल बदलला गेला आणि पाहिलं तर आपण कोण बदलत असताना हा चेंडू पाहतोय आतल्या बाजूने जातोय. या अनुषंगाने गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. पहिले 2 स्वेअर मारे पाहायला मिळाले त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली रणनीती गोलंदाजाने आखली गेली आणि कोण नुसार गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने येतोय. आता ही मिसफील्ड झाली. एक धाव कंप्लीट केली. आता थ्रो बरोबर फेकला गेला आहे. आता नाही वाचू शकत. कालूराम भोईर बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. सिंगलच या चेंडूवरती धाव मिळते. सिंगलने धावसंख्या 29. तुषार येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजय चौधरीला मात्र या ठिकाणी मित्र म्हणेन की काहीतरी करावं लागेल. उर्वरित चेंडूंमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 29 आहे. वाह गुड बॉल. शरीरापासून दूर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने बॅकवर्डवर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय लेग स्टिक वरती. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर समोर ठेवला जातोय आणि या ठिकाणी पाहिलं तर डॉटचे होते सांगता. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. काय करण्यासाठी 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका कडक पाहायला मिळतोय. KDK 1 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने 33 धावा झालेल्या आहेत. फटक्यावरती खूप ताकद झोकून दिली होती. आपण पाहिलं तर लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र काहीही करता आलं नाहीये. असा हा कडक फटका सीमा पार झाला. चौकार 33. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झाले होते या ठिकाणी आणि बीट होत आहेत एसटी रक्षक दरम्यान. आपण पाहिलं तर सिंगल धाव बाईच्या स्वरूपाने कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 34 लागली गेली आणि 35 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं गेलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 34 लागली गेली. 35चं आव्हान ठेवलं गेलं आहे. पाहूया या 35चं आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की थांबवलं जाईल. कालीराम केनी सर यांच्या आवाजाने आपण ऐकूया. धन्यवाद
मनोज ठाकरे. पहिल्या फेरीचा तिसरा सामना सुरू आहे. यानंतर पहिल्या फेरीचा चौथा सामना नाणेफेकी होईल. न्यू मिलन पायगाव नितीन गवली फॅन टीम आणि देवेश ग्रुप उमेश मुकादम फॅन टीम देवेश स्पोर्ट पाये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेसाठी गेले 2 दिवस आमचे संपूर्ण लाईव्ह टेक्निकल टीम असेल, पंच कमिटी, समालोचक, गुणलेखक यांची जेवणाची उत्तम सोय, आई गावदेवी 40+ टीमचे सदस्य, आमचे परम मित्र नक्की संदीप कसरू पाटील आचार्य आमचे जामभारी, त्यांचे विशेष धन्यवाद. चांगलं रुचकर जेवण स्वतः संदीप पाटील बनवत आहेत. धन्यवाद संदीप भाऊ. चला दोन्ही कॅप्टन आले आहेत. शिवा भोईर आपण सत्कार तयार ठेवा. नवीन पाटील आणि रघुनाथजी घरात. देवेश स्पोर्ट पाये टीम उमेश मुकादम फॅन टीम कॅप्टन देवेश स्पोर्ट पाये टीम. बघा सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीला इथे तयार राहायचं आहे. न्यूझीलंड पायगाव टीमचे कॅप्टन रुपेश मुकादम इथे उपस्थित आहेत. सेकंड इनिंगचा चेंडू पडण्याआधी देवेश स्पोर्ट पाये आपल्याला स्वर्गीय कमलाबाई जगनशेठ पाटील नाणेफेकी कक्षामध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. या उमेश शेठ वेलकम. विवेक देवलीकर या देवेश ग्रुप दोन्ही कॅप्टन शिवा भोईर आपण स्वागत सत्कार तयार ठेवा. या वेलकम देवेश ग्रुपचे सर्व कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. या रघुनाथजी घरात या आपण उमेश भाऊ या आपण नाणेफेकी कक्षामध्ये या. आपण स्वागत आणि सन्मान करूया. कोण शिवाजी भुरे नाणेफेकी करून घ्या. मॅच सुरू होते. दोन्ही कॅप्टनचं स्वागत सत्कार करूया. सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करूया. न्यूझीलंड पायगाव टीमचे कॅप्टन रुपेश मुकादम. या स्पर्धेची संकल्पना आहे प्रत्येक कर्णधाराचा स्वागत सन्मान स्वर्गीय पवन स्मृती चषकाच्या माध्यमातून केला जातोय. रघुनाथजी घरात यांचे शुभ हस्ते रुपेश मुकादम कॅप्टनला शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. त्यानंतर देवेश स्पोर्ट पाये टीमचे कॅप्टन शिवाजी भुरे यांचा देखील रघुनाथजी घरात यांचे शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद रघुनाथजी घरात. आपण जाऊया आता या पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. एका बाजूला आई गावदेवी वेले 40+ आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय पवन स्मृती चषक गावदेवी वेले. कोण आवाज येईल? चला शिवाजी भुरे काय म्हणणं आहे? गावदेवी वेलेची कॉलिंग अगेन्स्ट स्वर्गीय पवन स्मृती चषक आलाय. खूप धन्यवाद. रघुनाथजी घरात रुपेश नाणेफेकी जिंकला. आई गावदेवी 40+ वेले संघाची पवन स्मृती चषकाची स्पर्धा या गावदेवी किनानगरीमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? प्रथम गावदेवी क्रिकेट स्पोर्ट्स वेहळे 40+ यांचं हे मी पहिल्यांदाच या ग्राउंडवर ॲक्च्युली आलो, पण ग्राउंड बघून हे आणि मी मगाशीच विचारपूस केली की हे गावकीचं ग्राउंड आहे. इतकं बरं वाटलं की एक प्रत्येक गावामध्ये असे ग्राउंड होण्याची गरज आहे आणि गावदेवी वेळे संघाने त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांची ग्रामपंचायत कमिटी असेल यांनी सहकार्य करून इतकं सुंदर ग्राउंड बनवलं आहे. मला वाटतं अजूनही सुशोभित करणारच आहे त्याच्याकडनं.
पण मी त्यांना खरंच मला खूप बरं वाटलं, कारण प्रत्येक गाव आता आपल्याकडे क्रिकेटमध्ये पहिला आपण शेतात खेळत होतो, पण आता ग्राउंड काही मोजक्याच ठिकाणी ग्राउंड शिल्लक राहत, जसं मानकोलीला ग्राउंड झालंय. मला वाटतं यांना सुद्धा हे नाईटचं ग्राउंड इथे तयार करू शकतात, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजी करणार. धन्यवाद शिवाजी बुरे. नाणेफेकी हरलत आणि प्रथम वाट्याला फलंदाजी आलेली आहे. तुम्ही नाणेफेकी जिंकली तर काय निर्णय? आमचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचाच होता. फलंदाजी करायची. चला मित्रांनो, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊया. इथे पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून न्यू मिलन पायगाव टीमचे कॅप्टन रुपेश मुकदमने घेतलाय गोलंदाजीचा निर्णय, आणि फलंदाजीसाठी फलंदाजी घेतलेली आहे. गोलंदाजी आलेली आहे. उमेश मुकदम फॅन टीम देवेश्वर पाये टीम ला प्रथम गोलंदाजी आहे आणि रुपेशनं फलंदाजी घेतलेली आहे. धन्यवाद. चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. नक्कीच पायेगावचे उद्योजक उद्योगपती आणि बबलू शेठ यांचे एक जवळीक सहकारी देवेश ग्रुपचे सर्वा उमेश शेठ मुकादम आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. कॅमेरामॅन फक्त एक स्वागत सन्मान आपण घेऊ, त्यानंतर जाऊया मॅचच्या दिशेनं. उमेश शेठ मुकादम आपण स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. देवेश ग्रुपचे सर्व आहेत, पायेगावचे उद्योजक उद्योगपती आणि देवेश पाटील बबलू शेठ यांचे एक जवळीक सहकारी उमेश मुकादम यांचा इथे स्वागत आणि सन्मान होतोय हरेश भोईरचे शुभ हस्ते. धन्यवाद उमेश शेठ. धन्यवाद. होम फोटो लाईव्ह. इथे गोलंदाज संजय पहिल्या 2 चेंडूमध्ये नरेश आहेत आणि जगदीश मात्रेनं 1 घेतली आणि नरेशनं चौका ठोकलाय. धावसंख्या 5. नक्कीच आमचे रमेश भाऊ तुफान पिंपळ संघाचे उत्तम गोलंदाज आणि उत्तम आचारी देखील आहेत. आपलं देखील खूप खूप स्वागत. 2 चेंडूमध्ये 5. त्यानंतर तिसरा चेंडू संजयनं डॉट टाकलाय. सोनादेवी टेमघर टीम, रोहित शेठ चौधरी फॅन टीम, अतिशय कंप्लीट टीम आहे. या टीमच्या नावाचा दबदबा या संघटनेमधून आपण कायम स्वरूपी ऐकलेला आहे. मात्र आज टीम कुठेतरी प्रथम फलंदाजी करताना कमी पडलेली आहे. इथे वाईटचा इशारा आहे. याचं मुख्य कारण की सुरुवात तुफान पिंपळाच्या गोलंदाज जगदीश मात्रेनं खूप चांगली करून दिली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा देत 2 महत्वाचे विकेट घेतले होते. पॉवर प्ले मध्ये सदानंद पाटीलनं फक्त 9 धावा दिलेत. क्या बात आहे. इथे अगदी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. मिडन आणि मिडअपच्या मधून कैलास चौधरी चेंडूला उचलत आहेत. कैलास चौधरी दमन दौरा 17-18 यामधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कैलास चौधरीचा आपण मान सन्मान केला होता. खूप जुना चेहरा आहे या संघामधून. बघा इथे पुन्हा एकदा मिडऑफला चांगली फिल्डिंग. जगदीश मात्रेनं अतिशय तेज तर्रारी धाव कंप्लीट केलेली आहे. 5 चेंडू 8 धावा लागलेत. 5 वर नरेश, 2 वर जगदीश मात्रे आणि 1 वाईट. शेवटचा चेंडू 35 बनवायचे आहेत. 24 चेंडू मध्ये 5 मध्ये आलेत 8. संजय आपल्या रनअप मध्ये चुकतायत. पंच सुरेश घरत सरांचा इशाराला डेड बॉल. कालुराम भोईर एस्टनच्या मागे, एस्टन पासून दूर आहेत. क्या बात आहे. पायावरचा चेंडू अपील जरूर केली. इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप.
पंचांचा इशारा येतो लेग बाईज. 1 ओव्हर 9. अगदी आपण पाहिलं तर सरासरी देखील 9च्या सरासरीनं धावा बनवायचे आहेत. जवळजवळ 35 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद नाव नरेशनं चौकार जरूर ठोकला पहिल्या चेंडूवर, मात्र त्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त 1. आज जगदीश मात्रेनं गोलंदाजी खूप सुंदर केलेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव आहेत, प्रगती फोटो स्टुडिओचे मालक आणि तुफान पिंपळस संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. 1 ओव्हर 9. गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी उमेश, दिनेश, दीपक पाटील, तुषार चौधरी, कैलास चौधरी, त्यानंतर बिंदास इताडकर, अरुण चौधरी, संजय, कालुराम भोईर अशी कित्येक नावं घेता येतील टीम मधून. चांगली टीम आहे. 1 ओव्हर 9. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच कालुराम. आज आपल्याला 8 सामने खेळायचे आहेत. हा आजच्या दिवसातील 4था सामना आहे. 3 सामने झालेत. क्या बात आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय ऑन साइडला डीप मिड विकेट रिजन मधून. चेंडू उचलला, फेकलाय, 2 धावा पूर्ण केलेत. आज नरेशला संधी दिलेली आहे आणि नरेशनं चौका ठोकून या स्पर्धेची सुरुवात चांगली केलेली आहे. धावसंख्या 1-1. 11. 35चं टार्गेट आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला निर्णय पंचांचा. विकेट टू विकेट चेंडू पाहिला पायचीच्या स्वरूपात. फलंदाज नरेश पाटील आउट. अगदी विकेट टू विकेट चेंडू होता. गरज सरांचा चांगला निर्णय आपण पाहिलाय. शपल क्रॉस झाली होती. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये घनश्याम भोईर. येणाऱ्या फलंदाजीमध्ये नक्कीच तुम्हाला विनोद पाटील, घनश्याम भोईर सारखे फलंदाज पाहायला मिळतील. आज राजेंद्र देखील प्ले 11 मध्ये आहेत. कालुराम, किशोर ज्युनियर, किशोर सीनियर, संतोष माली. चांगली टीम आहे. तुफान पिंपलास नाम ही काफी आहे. सदानंद पाटील या संघाला एक चांगले गोलंदाज मिळालेले आहेत. मला सदानंद पाटील यांचं जेव्हा जेव्हा नाव येतोय तेव्हा गावदेवी ओलीची स्पर्धा आठवण होते. तो झेल त्यांनी टिपलाय ना, अप्रतिम अप्रतिम. नक्कीच अगदी रमेश पाटील यांच्या जागेवरती त्यांची वर्णी लागली होती आणि काय चांगला झेल त्यांनी त्या स्पर्धेतून टिपला होता. इथे आज चेंडू वाईट उमेश चौधरीचा. पहिल्या ओव्हर मध्ये संजयने देखील एक वाईट टाकला. या ओव्हर मध्ये उमेशने देखील वाईट टाकलाय. म्हणजे 2 अतिरिक्त धावा 12 मध्ये खर्च केलेत सोनादेवी टेमघर टीमच्या गोलंदाजांनी. पाये टीम आपण तयार राहायचं आहे. सामना संपल्याबरोबर फिल्डिंग साठी मैदानामध्ये उतरायचं आहे. उमेश मुकादम फॅन टीम. क्या बात आहे. इथे विकेट का दिली घनश्याम भोईरनं. कुठेतरी घनश्याम भोईर यांच्या मनामध्ये काहीतरी चर्चा सुरू होती. खराब म्हणावं लागेल. दुर्दैवरित्या घनश्याम भोईरने आपली विकेट दिलेली आहे. जगदीश मात्र देखील विचार करत असतील की विकेट देण्याची गरज होती का. घनश्याम भोईर चांगले खेळाडू आहेत, मात्र आज लक फॅक्टर कुठेतरी खराब. घनश्याम भोईरकडे क्षमता आहे मोठी फटक्यांची. एक चेंडू डॉट केला हरकत नव्हती, मात्र ते मौल्यवान विकेट आलेली आहे. कालुराम दक्ष होता इष्टांच्या मागे. नवीन बॅटर मैदानामध्ये योगराज. नक्की शिवाबाई म्हात्रे या संघाचे
करता धरता शाखा प्रमुख पिंपलास योगराज, क्या बात आहे, उमेशची ताकद आहे. सोनादेव टेंबर संघाचा गोलंदाज अतिशय हुशार आहे. एक सिंगल धाव, धावसंख्या 13. इथे हा चौकार आलाय. चौकार आणि धावसंख्या 17. जगदीश म्हात्रे आज चांगल्या लयमध्ये आहेत. आतापर्यंत त्यांनी चेंडू खेळलेत 3 आणि एका चौकारासह 6 धावा. गोलंदाजीतून 4 धावा देत 2 विकेट घेतलेत. नक्कीच लो स्कोरिंग सामना आहे. क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट, अतिशय चांगला क्रिकेट जगदीश म्हात्रेच्या बॅट मधून. त्यांना ठाऊक आहे घनश्याम भोईरची विकेट लवकर गमावलेली आहे. घाई गडबड करून चालणार नाहीये. इथे ओव्हर नंबर 2 चा खेळ झालाय कंप्लीट. धावा बनले तुफान पिंपलास 2 बाद 19. 12-16चं इक्वेशन बाकी आहे. 12 मध्ये 16. बारा चेंडू 16. गोलंदाज अजय चौधरी. अजय मला वाटतं या संघामध्ये नवीन चेहरा जॉईन झालाय. उमेशनं दिलं 9, संजयनं दिले उमेशनं 10, संजयनं 9. 2 ओव्हर 19 आणि 2 ओव्हर मध्ये 16. क्या बात आहे, अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. उमेशचे प्रयत्न चांगले होते जरूर, मात्र चेंडू हाताला चटका देऊन चाललंय सीमा पार. येतोय चौकार. आता 11-12 च इक्वेशन आहे. 23 धावा बनलेत. इथे अतिशय चांगला चेंडू अजयचा. जो पहिल्या चेंडूवर चौकार गेलाय त्याचं लगेच उत्तर दिलंय गोलंदाज योगराज, फलंदाज योगराजला. गोलंदाज अजयनं चांगलं कमबॅक. अजयचं रनअप चांगलं आहे. ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू फेकला, इनफिल्डच्या वरून केलाय. बघूया तुषार चौधरी पुढे आलेत, गडबड केली नक्कीच आणि चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार.
आता 3 मध्ये 8 आलेत आणि आता 9 मध्ये 8 बाकी आहेत. 27 झालेत. 35चं लक्ष आहे. जगदीश मात्रे आज खेळपट्टीला चिटकून फलंदाजी देखील करतात. नक्कीच घनश्याम भोईर आता खुश असतील की सामना आता खुल्ला झालाय. हा फटका अतिशय चांगला आपण पाहतोय. चांगला योगराजचा डिफेन्सिव्ह फटका आहे. चेंडू तितकासा अगदी पाहिला आपण तर खराब नव्हता. नक्कीच एक सिंगल धाव, धावसंख्या 28. योगराजनं 5 चेंडू मध्ये मौल्यवान 10 धावा, त्याच्यामध्ये 2 चौकार, 2 सिंगल आणि 1 डॉट. 28 धावा लागलेत. बघूया जगदीश मात्रे मोठा फटका खेळतील का. प्रयत्न जरूर पाहिलेत. क्रॉस बॅटेडनं खेळायचा होता. डॉट बॉल अजयचा. बघा अजयनं जरूर 2 चौकार दिले, मात्र 2 डॉट देखील टाकलेत. एक योगराजला आणि एक आता जगदीश मात्रेला. 7 मध्ये 7. 7 चेंडू 7 धावा. जगदीश मात्रेच्या बॅट मधून षटकार, सिंगल डबल की अजय डॉट विकेट. आणि इथे जगदीश मात्रेचा क्लास वंडरफुल सक्सेसफुल षटकार. स्कोर इज लेवल. नक्कीच अगदी रघुनाथ घरत आणि दीपक दादा मात्रे खुश आहेत. मध्ये 1. जाऊ द्या, घाई गडबड करू नका. आता फक्त तुफान पिंपल्सला 1 बनवायचे आणि नक्कीच क्या बात आहे. चांगला चेंडू टाकलाय. अरुण चौधरी या संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. 5 मध्ये 1. अम्ब्रेला टाईप फिल्डिंग. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये फलंदाजाचे शेजारी वाढलेत. दीपक पाटील आणि कैलास चौधरी हे इनफिल्डच्या बाहेर आहेत. इथे हा चेंडू चेक केला जाईल. मला वाटतं पायाला स्पर्श केलाय. या चेंडूने योगराज देखील थोडासा नाराज असेल. जगदीश मात्रे नाराज आहेत. वा, चांगले चेंडू. अरुण चौधरीचे पहिले 2 चेंडू डॉट आलेत. आता 4 मध्ये 1. जगदीश मात्रे सांगत असेल योगराजला तू कसला टेन्शन घेतलाय. 6 मध्ये 1 बनवायचे. आता 4 मध्ये 1. बघूया या चेंडूवर सामना फिनिश होईल का. आणि यस, इथे एक सिंगल धाव कंप्लीट करून योगराजनं हा सामना जिंकून दिलाय. तुफान पिंपलास टीमला अभिनंदन. तुफान पिंपलास अँड हार्ड लक टफ लक. तुषार चौधरी फॅन टीम, सोनादेवी टेमघर, कालूराम, संजय, उमेश, कैलास, तुषार, दीपक पाटील अँड ऑल टीम सोनादेवी टेमघर हार्ड लक. या सामन्याचा सामनावीर